समित कदम आणि फडणवीसांचे घरगुती संबंध. फडणवीसांचा निरोप घेऊन समित 5-6 वेळा मला भेटला. देशमुखांकडून आरोपांचा पुनरुच्चार. तर साधा कार्यकर्ता असतानाही समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का? देशमुखांचा सवाल. देशमुखांचं डोकं फिरलंय. फडणवीसांना डॅमेज करण्यासाठी आरोप. मी जनसुराज्य पक्षाचा अध्यक्ष. बैठकीच्या निमित्ताने फडणवीसांसोबत भेटीगाठी. समित कदम यांचं स्पष्टीकरण. देशमुखांनी फेक नरेटिव्ह पसरवू नये. समित कदम यांचे पवार आदित्य ठाकरेंसोबतही फोटो. फडणवीसांवरील आरोपानंतर केशव उपाध्यांचा पलटवार. फडणवीस राजकारणातील कळीचा नारद. समित कदमचा आरएसएस आणि फडणवीसांशी संबंध. संजय राऊतांचा मोठा दावा. आदित्य ठाकरे आणि पार्थ पवारांना खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यासाठी फडणवीसांनी प्रयत्न केले. अनिल देशमुखांकडून फडणवीसांवर आरोपांची मालिका. 2.5 वर्षांनंतर विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न. राजकारण करण्यापेक्षा राज्याच्या विकासाचा विचार करा. चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. महाराष्ट्रातही काही घडेल का अशी चिंता वाटायला लागली. मणिपूर घटनेविषयी बोलताना शरद पवारांकडून चिंता व्यक्त. मराठा समाजाचे 225 आमदार निवडून आणण्याचा पवारांचा डाव. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. तर फडणवीस आणि जरांगे पाटलांचं भांडण नकली. आंबेडकरांची टीका. शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा करतायत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांना खलनायक करण्याचा प्रयत्न. फडणवीसांवरील आरोपांवर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. शरद पवार देशातील सर्वाधिक अनुभवी नेते. मराठा आरक्षणाबाबत पवारांची भूमिका पूर्वीप्रमाणेच आहे की नवीन आहे, स्पष्ट करावं. पंकजा मुंडेंचं आव्हान. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 4ही पक्षांना नोटीस जारी. 8 दिवसात म्हणणं मांडण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. दोन्ही प्रकरणांवर 3 सप्टेंबरला पुढील सुनावणी. किती पाणी सोडलं हे लोकांना सांगायला हवं होतं. सर्व शहरांमध्ये नियोजनाचा अभाव. सरकार पालिका निवडणूक घेत नाही. पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं. खडकवासला धरणातून 25,000 क्युसेकने मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. भिडे पूल पुन्हा पाण्याखाली. पुणेकरांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूरमधील पूर ओसरण्यास सुरुवात. पंचगंगा नदीच्या पुराची विमानातून टिपलेली दृश्य समोर. आजही कोल्हापुरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी. यूपीएससी नंतर आता एमपीएससी मधील दिव्यांग कोटा रडारवर. 8 अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर संशय. चौकशीत दोषी आढळल्यास एमपीएससी कायमचं ब्लॅकलिस्टेड करणार. 21व्या शतकातही कमळारूपी चक्रव्यूह. भाजपनं जनतेभोवती बनवलेल्या चक्रव्यूहाला आम्ही तोडू. अर्थसंकल्पावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल.